मनोज जरांगे विरुद्ध भाजप असा वादाचा नवा अंक सुरू झालाय। जरांगे यांच्या उपोषणावर टीका करणारे भाजप नेते प्रवीण दरेकर आणि जरांगे पाटील यांच्यात वाद रंगलाय। दुसरीकडे भाजप नेते सुद्धा जरांगेंवर टीका करतायत। भाजपच्या अधिवेशनात पवारांनी आरक्षण का दिलं नाही असा प्रश्न स्वतः फडणवीसांनी विचारला आणि ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांना लक्ष केलेलं आहे। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसलेत। जरांगे पाटील यांचा भंपकपणा उघड करणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला होता। यावर दरेकर यांनी स्वार्थासाठी मराठा क्रांती मोर्चा संपवल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। असंच बोलत राहिले तर महायुतीच्या 288 जागा पाडू असा इशाराही त्यांनी दिलाय। यावर जरांगे पाटील यांचा अहंकार बोलत असल्याचा पलटवार प्रवीण दरेकरांनी केलाय। अहो जरांगे, तुम्हाला मराठा समाजाने गर्दी केली म्हणून आता पोपटपंची करताय। आम्ही तर गेले 15-20 वर्ष प्रत्यक्ष काम करतोय। पडद्याच्या मागे आम्ही काय करतोय हे मराठा मोर्चा, ठोक मोर्चा, सगळ्या मराठा संघटनांना त्या ठिकाणी विचारा। आंदोलनात बॅक स्टेजला आम्ही ताकद देत होतो। तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत। पडद्यामागचे आहेत ना तुम्ही संपीला गोरगरीब तिथं काम करणाऱ्या लोकांवरती काही समन्वयकावर तुम्हीच आरोप केले। काहीतरी देवाणघेवाणीचे तुम्ही संपविले। क्रांतीमोर्चा, मूकमोर्चा सुद्धा तुम्ही पडद्यामागून होते ना। आम्हाला माहिती आहे आणखी 5-7 जण आहेत तुमच्या संगच। तुम्ही एकटे नाही। तुम्हाला वाटत असन मी लय शहाणा आहे मागून लय संभळितो। सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल आम्हाला सगळं। फोडाफोडीची मला आवश्यकता नाहीये। या भाजपमध्ये मराठा समाजाचे नेते नाहीत। 60-70% आमदार खासदार मराठा समाजाचे आहेत। सर्व पक्षात नेतृत्व आहे। परंतु आता तुम्ही समाजात जातीपातीच्या भिंती उभ्या गावात करताय, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी योग्य नाही। तुमची भूमिका आता राजकीय झाल्याचं लोकांना, मराठा समाजाला कळलंय। यातनं तुम्हाला वैफल्य आलंय। त्यातनं तुम्ही शिवराळ भाषा बोलायला लागलाय। टोकाचं त्या ठिकाणी राजकीय बोलायला लागले। त्याच्यामुळे तुमचा आंदोलनाचा विषय भरकटलाय हे तमाम मराठा समाजाला दिसलंय। यांनी निवडणुकीच्या आत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर यांचं एक विषय नाही आलं पाहिजे। भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, लयच तुमच्यावर दडपण असलं, तुमचा एखादा ते पाहुणा असला तिकडच राहायचं, पण मतदान मात्र यांच्याच विरोधात करायचं। कोणाला पाडणं, कोणाला जिंकणं आणि राजकारण करायचं तर ओपन राजकारण करा, परंतु मराठा समाजांच्या भावनांचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसायचं, कोणाला पाडायचं, कुठल्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं, हे राजकीय तुम्ही लाभ त्या ठिकाणी उठवू नका। आणि उठवायचं असेल तर ओपन राजकारण करा। देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून भाजप नेते आपल्या विरोधात बोलतायत असं जरांगे पाटील सांगतायत। याला भाजप नेतेही प्रत्युत्तर देताना दिसतायत। मला वाटतं जरांगेंचा गैरसमज दूर करण्यामध्ये आम्हाला यश मिळेल, कारण जो काही या मराठा आरक्षणासंदर्भात त्यांच्यामध्ये जे संदिग्धता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्यामध्ये जो गैरसमज जो करण्यामध्ये यश विरोधकांना यश मिळतंय, तो गैरसमज त्यांना दूर करण्यामध्ये आम्हाला यश मिळेल। असं आहे, ते शरद पवार साहेबांचे उमेदवार पाडत नाही। आम्ही त्या दिवशीची वाट पाहतोय की ते कधीतरी म्हणतील की शरद पवार साहेबांचे मी उमेदवार पाडीन, कारण ते 4-4दा मुख्यमंत्री झाल्यावरही मराठा समाजावर आरक्षण न देता अन्याय केला। आम्ही त्या वाक्याची कधीतरी शुभ सकाळी त्यांचं हे वाक्य येईल की महाविकास आघाडीने बैठकीवर बहिष्कार टाकला, महाविकास आघाडीने अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही, महाविकास आघाडीचा कोणताही नेता जरांगे साहेबांच्या मागण्या या पूर्ण करा अशी मागणी करत नाहीये। म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार पाडू या एका पवित्र वाक्याची आम्ही वाट पाहतोय। पुण्याच्या भाजप अधिवेशनातही मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी केला। 1982 पासून मराठा आरक्षणाचा प्रश्न होता। शरद पवारांनी आरक्षण का दिलं नाही असा सवाल फडणवीसांनी केलाय, तर उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं सांगत दुटप्पीपणा नको असंही फडणवीसांनी सांगितलंय। 4 वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते, का मराठा आरक्षण दिलं नाही? 82 सालापासून का मराठा आरक्षण दिलं नाही माझा सवाल आहे। अरे अण्णासाहेब पाटलांनी जर 1982 साली स्वतःला गोळी मारून घेतली होती, तुम्ही 4 वेळा त्या ठिकाणी रेकॉर्डवर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही। मी नाही बोललो, कोण बोललं? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब
आणि नाना पटोले यांना आहे. आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का, तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा. ही दुटप्पी भूमिका सोडा. चित भी मेरी, पड भी मेरी, खडा तो मेरे बाप का. ज्या वेळी राज्यात भाजपचं सरकार आलं त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि पवारांचं सरकार आलं त्यावेळी मराठा आरक्षण गेलं, अशी टीका अमित शहानी केली आहे. मराठा आरक्षण हवं असेल तर राज्यात भाजपचीच सत्ता यायला हवी असं शहांनी सांगितलंय. इन्होंने कहा भारतीय जनता पार्टी आरक्षण समाप्त कर देगी. हम जवाब देने में कहीं कहीं संकोच करने लगे. लोगों के मन में एक भ्रांति पैदा हुई. आज मैं कहने आया हूं कि अगर 10 साल का एक्सटेंशन नरेंद्र मोदी जी के समय में ही मिला और पूर्ण बहुमत होने के बावजूद भी आरक्षण को बल देने का काम हमारे नेता नरेंद्र मोदी जी ने किया. जरांगेंच्या उपोषणाच्या निमित्तानं मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकारणात तापताना दिसतोय. विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याने भाजपचे अमित शहांसारखे ज्येष्ठ नेतेही मराठा आरक्षणाचा उल्लेख करताना दिसतायत. जरांगे विरुद्ध भाजपच्या या वादात विधानसभा निवडणुकांवर किती परिणाम होणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.